आता स्टुडिओतल्या गेस्टकडे बोलूया. समीरजी, कॉर्पोरेट बॉन्ड्सबद्दल ह्या बजेटमध्ये भरपूर हे होतं. NBFCना त्याचं NBFCचं दृढीकरण करण्याबाबत एक त्यांनी चांगलं हे केलेलं होतं. आणि मुळात इंटरेस्ट रेट जे आत्ताचे हे आहेत, हे कसं बघता तुम्ही बजेट या तिन्ही गोष्टींकडे? कॉर्पोरेट बॉन्ड्सपासून सुरुवात करूया की जर का भारतातल्या डेट मार्केटची हिस्ट्री आपण बघितली तर मला वाटतं लेट 90sमध्ये डॉक्टर आर एच पाटील कमिटी रिपोर्ट आला होता कॉर्पोरेट बॉन्ड्सची इम्प्रूव्हमेंट कॉर्पोरेट बॉन्ड्स मार्केटमध्ये कशी इम्प्रूव्हमेंट करता येईल, त्याची लिक्विडिटी असेल, त्याचे इश्युअन्स असतील, क्रेडिट रेटिंग्स असतील वगैरे वगैरे. पण अनफॉर्च्युनेटली म्हणजे जवळजवळ आता 25-30 वर्ष झाली, पण जिथे कॉर्पोरेट बॉन्ड्स मार्केट आधी होतं जवळपास त्याच कंडिशनमध्ये आत्ताही आहे. त्याला बरीच कारणं आहेत. आता माननीय अर्थमंत्र्यांनी आज 2-3 त्याच्यामध्ये अनाऊन्समेंट केल्या आहेत की मार्केट मेकर्स कॉर्पोरेट बॉन्ड्स मार्केटमध्ये ते एनकरेज करतील किंवा कॉर्पोरेट बॉन्ड इंडायसेस, टोटल रिटर्न इंडायसेस अनाऊन्स करतील. त्याचा निश्चित फायदा होईल. पण जर का आपण एक स्टेप बॅक आणि का ही कारणं आहेत की कॉर्पोरेट बॉन्ड्स मार्केट आपल्याकडे का पिकअप होत नाही, तर माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याकडे करेक्ट रेफरन्स रेट नाही आहे टू प्राईस कॉर्पोरेट बॉन्ड्स. म्हणजे जर का आपण यील्ड कर्व्स बघितले, म्हणजे ज्या रेटला वेगवेगळ्या टाईपची डेट इन्स्ट्रुमेंट्स ट्रेड होत असतात, तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्ड्स जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे सिक्युरिटीज असतात त्याला आपण सेंट्रल गव्हर्नमेंट यील्ड कर्व म्हटलं. बरोबर. त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत. त्याच्यानंतर स्मॉल सेव्हिंग स्कीम्स ज्या आहेत, आता ज्याच्यामध्ये गेली 2-1 वर्ष काही चेंजेस झालेले नाही आहेत. जरी RBIने 125 बेसिस पॉईंट्स रेट कमी केला तरीसुद्धा आपण स्मॉल सेव्हिंग्स रेट सेम आहेत. आता आज सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम जर का बघितली त्याच्यामध्ये 8.2% आपल्याला इंटरेस्ट रेट्स मिळतो आणि त्याच्यात 30 लाखापर्यंत रिटेल इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करू शकतो. पण 10 वर्षाचा गव्हर्नमेंट बॉन्ड आत्ता 6.7ला साधारण त्या रेटला ट्रेडिंग होते. तर मार्केटमध्ये हे कन्फ्युजन आहे. म्हणजे बायर्सच्या मनात सुद्धा की आता म्युच्युअल फंड्स असतील, इन्शुरन्स कंपन्या असतील, रिटेल्स असतील, तर कुठल्या रेफरन्स रेटप्रमाणे हे बॉन्ड्स प्राईस केले जावेत. आणि तसंच इश्युअर्समध्ये सुद्धा काही मोठे इश्युअर्स जर का मोस्टली PSUs, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स आणि काही NBFCs, तर हे वरचेवर इश्यू करत असतात. त्याच्यामुळे 1-2 इश्यूज नंतर जे जुने इश्यूज होतात ते ऑफ द रन होतात. म्हणजे ते त्याच्यामध्ये आणि नवीन इश्यूमध्ये उगाचच एक 5 ते 10 बेसिस पॉईंट्सचा फरक पडतो. तर ह्या सगळ्या सिच्युएशन्सला ॲड्रेस करण्यासाठी काहीतरी पावलं उचलायला पाहिजेत. आणि ती मला वाटतं अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जरी करता नाही आली तरीसुद्धा बऱ्याच कमिटीज यावरती काम करत आहेत आणि त्याच्याकडनं आपल्याला थोडंफार मार्गदर्शन मिळू शकेल. इंटरेस्ट रेटचं तुम्ही म्हणालात तर इंटरेस्ट रेट्स आता मी म्हटलं तसं की RBIने 125 बेसिस पॉईंट्स गेल्या वर्षभरामध्ये रेट्स कमी केलेत, पण 10 वर्षाच्या बॉन्डच्या यील्डमध्ये काहीही फरक पडलेला नाही. म्हणजे गेल्या एप्रिलमध्ये 6.7 होतं, आज पण 6.7 आहे. तर म्हणजे याच्यातले पास थ्रू होतच नाही आहे. आणि याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मार्केटमधली लिक्विडिटी. आता आज बँकांचा क्रेडिट डिपॉझिट रेशो हा जवळजवळ 80-81% गेला आहे. त्याचा अर्थ काय की बँकांना पुरेशी डिपॉझिट्स मिळत नाही आहेत. एका बाजूला तुम्ही होम लोन्स बघा, डिपॉझिटचा बराच भाग म्युच्युअल फंड आणि याच्यातच त्यांच्याकडे जातो, कारण त्याच्यामध्ये थोडेसे टॅक्स बेनिफिट्स आहेत. आणि जर का तुम्ही हे टॅक्स बेनिफिट विचारात घेऊन गुंतवणूकदारांनी ज्या इन्व्हेस्टमेंट्स केल्या आहेत त्याच्यामुळे नॅचरली बँकांकडे डिपॉझिट्स येत नाही आहेत. आणि जर का आता होम लोन्स आहेत फॉर एक्झाम्पल जी रेपो रेट्सशी संलग्न असतात, म्हणजे रेपो रेट्स प्लस काही स्प्रेड, तर एका बाजूला बँकांची उत्पन्न मिळवायची क्षमता कमी होते जसा रेपो रेट कमी होतो, पण त्यांना त्या प्रपोर्शनला डिपॉझिट्स मिळत नाही. त्याच्यामुळे थोडंसं कॉम्प्लेक्स सिच्युएशन झालेली आहे. आणि एका बाजूला आपण बघितलं तर FIIचा आउटफ्लोज कंटिन्युअसली चालू आहे आणि त्याच्यामुळे मार्केटच्या लिक्विडिटीवरती स्ट्रेन येतोय. जर का तुम्ही बघितलं की कॅपिटल एक्सपेंडिचर या बजेटमध्ये फक्त 9% वाढले. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटकडनं फार लिक्विडिटीची सुविधा मार्केटला मिळणार नाहीये. त्याच्यामुळे RBIला स्टेप इन करायला लागेल. एकतर OMOs आणि VRR म्हणजे ओपन मार्केट ऑपरेशन्स म्हणतात, ज्याला ते सिक्युरिटीज विकत घेतात, बॉन्ड्स विकत घेतात, त्या माध्यमातून लिक्विडिटी प्रोव्हाइड करायला लागेल. किंवा
जे FX स्वॉप्स अनाऊन्स करतात, आता जवळजवळ $15 बिलियन गेल्या हो. महिन्याभरामध्ये अनाऊन्स केले, त्या माध्यमातून लिक्विडिटी प्रोव्हाइड करायला लागेल. मिस्त्री सर, तुम्हाला हाच प्रश्न विचारतोय. आता समीरजी पण म्हणाले की गेल्या 2-3 वर्षात आपण असं बघितलं की